नमस्कार. मी अमोल गावडे, सामाजिक संघर्ष यूट्यूबमधून बोलतो आहे. मुलींनो, आज तुमच्यासाठी मी एक ब्राह्मण स्थळ घेऊन आलो आहे. ज्या मुली ब्राह्मण समाजाच्या आहेत किंवा ज्या शाकाहारी आहेत, अशा मुलींसाठी हे स्थळ आहे. हा मुलगा ब्राह्मण आहे. लग्न झालेलं नाही आहे, अविवाहित आहे. आणि तो राहतो आहे जळगावमध्ये. भडगावमध्ये तो राहतो आहे. गाव वाडे. 3 एकर शेती आहे त्याची, बागायत. जन्मतारीख आहे 22/5/2000. 2000 मधला हा मुलगा आहे. शिक्षण 12वी झालेलं आहे. वेदशास्त्र पुरोहित आहे, काम करतोय वेदशास्त्राचं. आणि त्याला महिना कमाई 35 ते 40 हजार असं लिहिलं आहे त्याने इथे. स्वतःचं घर आहे त्याचं, सिमेंटचे पक्के घर आहे. घरामध्ये 5 जण राहतात लोक. रंगरूप गोरा आहे मुलगा. मुलाचं वजन आहे 65 किलो. उंची आहे 5 फूट 6 इंच. आई वडील आहेत. वडिलांच्या कामाचं स्वरूप ते पण भटपण करतायत. एक भाऊ आहे मुलाला, नवरा मुलाला एक भाऊ आहे. आणि भावंड अविवाहित आहे. जो भाऊ आहे ना, तो सुद्धा लग्न झालेला नाही आहे. आम्ही त्याला विचारलं की लग्न झाल्यावर काही प्लॅन आहेत का? तर होय, इतर व्यवसायात गुंतवणूक करायची आहे. नवरा मुलाला इतर व्यवसायात गुंतवणूक करायची आहे. जोडीदार कसा असावा असं विचारल्यावर सोज्वळ, मनमिळावू, अनुरूप जोडीदारी असावी असं त्याचं मत आहे. मुलींनो, नवरा मुलाचा संपर्क घ्या. 82 61 81 27 88. मुलींनो, इंग्रजीमध्ये पुन्हा एकदा ऐका. 8 2 6 1 8 2 8 2 6 1 8 1 2 7 8 8. हा नवरा मुलाचा संपर्क आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना कॉल करायचा आहे. त्या नवरा मुलाला कॉल करायचा आहे. मी तुम्हाला डिस्प्लेवरती सुद्धा नवरा मुलाचा संपर्क देणार आहे, परंतु तुम्ही त्याला कॉल करून अधिक माहिती विचारायची आहे. मुलींनो, संपर्क देणारा एकमेव विवाह चॅनल म्हणजे सामाजिक संघर्ष, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर फक्त सामाजिक संघर्षाला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमची अडचण दूर होईल. म्हणजे जेणेकरून कसं तुम्हाला स्थळं मिळत राहतील कायम. जोपर्यंत तुम्हाला स्थळं मिळत नाही तोपर्यंत तुम्ही चॅनल बघत राहायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून कशासाठी ठेवायचं आहे? जेणेकरून आम्ही इथे कुठलाही व्हिडिओ अपलोड केला तरी तुम्हाला तो पहिल्यांदा दिसेल. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर तुम्ही लाईक करायला हरकत नाही आहे. जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. ज्या तुमच्या मैत्रिणी लग्नाच्या आहेत त्यांना तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.